हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांचे संक्षिप्त चरित्र बघणार आहोत. तरी आपणास रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सो लेट स्टार्ट दिस व्हिडिओ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता येथे सोमवार दिनांक 12 जानेवारी 1863 रोजी झाला. त्यांच्या पूर्वाश्रमीचे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्री विश्वनाथ दत्त व आईचे नाव श्रीमती भुवनेश्वर देवी होते. दत्त परिवार संपन्न आणि सुप्रतिष्ठित असा होता. दान धर्म, विद्वत्ता व त्याबरोबर उत्कट स्वाधीनवृत्ती यासाठी तो प्रसिद्ध होता. नरेंद्रनाथाचे आजोबा दुर्गाचरण दत्त फारसी आणि संस्कृत या भाषात पारंगत होते. कायद्यातही त्यांची गती होती. परंतु विश्वनाथांचा जन्म झाल्यानंतर ते संसाराचा त्याग करून संन्यासी झाले. त्यावेळी त्यांचे वय होते 25 वर्ष. श्री विश्वनाथ दत्त कलकत्ता येथील हायकोर्टात वकिली करत असत. इंग्रजी आणि फारसी भाषावर त्यांचे प्रभुत्व होते. आपल्या कुटुंबातील लोकांना फारसी कवी हाफिजचे काव्य ऐकवण्यात त्यांना फार मौज वाटे. बायबल व संस्कृत धर्मग्रंथ यांच्या अध्ययनाची त्यांना गोडी होती. गरिबाविषयी त्यांना अत्यंत सहानुभूती होती. ते इतके दानशील होते की आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करून बसत. पण धार्मिक व सामाजिक बाबतीत विश्वनाथांचा दृष्टिकोन तर्कनिष्ठ व पुरोगामी असे. हे त्यांच्यावर पडलेल्या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे असावे. भुवनेश्वर देवी राजसिक तेजाने व शालीनतेने पूर्ण अशा घरंदाज बाई होत्या. त्यांच्या ठिकाणी प्रगाढ धर्मभाव होता. नरेंद्रनाथाच्या जन्मापूर्वी त्यांना मुली झाल्या होत्या, परंतु पुत्ररत्नाची त्यांना तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी वाराणसीला राहत असलेल्या आपल्या नात्यातील एका व्यक्तीला वीरेश्वर शिवाची पूजा बांधायची विनंती केली. असे म्हणतात की इकडे महादेवाने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की मी स्वतः पुत्ररूपाने तुझ्या उदरी जन्म घेईन. त्यानंतर थोड्याच दिवसांनी नरेंद्रनाथाचा जन्म झाला. बालपणी नरेंद्र फारच चंचल व खोडकर वृत्तीचा होता, परंतु त्याबरोबरच त्याच्या ठिकाणी धार्मिक बाबीविषयी फार ओढ होती. राम, सीता, शंकर वगैरेच्या मूर्तीची पूजा करणे व त्यांच्यासमोर ध्यान करणे हा त्याच्या खेळातला भाग होता. आईकडून तो रामायण महाभारतादिकांच्या गोष्टी ऐकत असे. त्याचा विलक्षण ठसा त्याच्या बालमनावर उमटला होता. साहस, गरिबाविषयीची सहानुभूती आणि परिव्राजक साधू संतांविषयीचे आकर्षण हे त्याच्या ठिकाणी आढळणारे स्वतःसिद्ध गुण होते. त्याची बुद्धी कुशाग्र असून बालपणी देखील त्याला प्रत्येक विधानाला सबळ युक्तिपूर्ण प्रमाण द्यावे लागे. मेंदू आणि हृदय दोन्हीचा उच्च विकास झाल्यामुळे नरेंद्रनाथ लवकरच एका ओजस्वी युवकात परिणत झाला. श्रीरामकृष्णाच्या चरणकमली. युवक नरेंद्राच्या ठिकाणी सिंहसदृश पराक्रमाच्या जोडीला तेजस्वी सौंदर्य होते. सुदृढ देहयष्टी, खणखणीत आवाज आणि कुशाग्र बुद्धी यांचा तो धनी होता. खेळ, व्यायाम, तत्त्वज्ञान, संगीत सर्वच विषयांत तो विशेष पारंगत असून आपल्या मित्रमंडळीचा तो निर्विवाद नेता बनला होता. महाविद्यालयात असताना त्याने पाश्चात्य विचारांचा अभ्यास करून ते आत्मसात केले व परिणामी त्याच्या मेंदूत तर्कपूर्ण शोधकवृत्तीचे विलक्षण बीज पेरले गेले. त्याच्या ठिकाणी एकीकडे धर्म, अध्यात्माकडे जन्मजात ओढ व प्राचीन धार्मिक रूढी व परंपरा
याविषयी आदर होता, तर दुसरीकडे प्रखर बुद्धीची जोड असणारी तार्किक स्वभाव होता. आता दोन्हीमध्ये संघर्ष निर्माण झाला. ब्राह्म समाज ही त्यावेळची लोकप्रिय धार्मिक सामाजिक संस्था होती. नरेंद्रनाथ त्या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी ब्राह्म समाजात जाणे येणे करू लागले. ब्राह्म समाजवादी निराकार ईश्वरावर विश्वास ठेवीत, मूर्तीपूजेचे खंडन करीत आणि निरनिराळ्या प्रकारची समाजसुधारणी कार्य करीत. ईश्वराच्या अस्तित्वाच्या सत्यतेविषयी नरेंद्रनाथाच्या मनात प्रश्न होता. त्याच्या योग्य आणि संदिग्ध उत्तरासाठी ते अनेक प्रख्यात धार्मिक नेत्यांना भेटले, परंतु त्यांना कुठेच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक स्पृहा व व्याकुळता अधिकच वाढली. अशा क्रांतिमय क्षणी त्यांना आपले प्राध्यापक विल्यम हेस्टी यांचे शब्द आठवले. कलकत्त्याच्या लगतच दक्षिणेश्वरला एक साधू वास्तव करीत असून वर्ड्सवर्थने आपल्या द एक्सकर्जन या कवितेत ज्या समाधी अवस्थेचे वर्णन केले आहे, ती अवस्था त्यांना प्राप्त होत असते, असे त्यांनी सांगितले होते. त्याच दरम्यान नरेंद्रनाथांचे मावस भाऊ रामचंद्र दत्त यांनीही त्यांच्याजवळ त्या साधूंचा उल्लेख केला होता व त्यांना भेटायला सांगितले होते. इसवी सन 1881 साली एके दिवशी तो शुभयोग घडून आला. त्या ऐतिहासिक क्षणी आधुनिक भारताचे नवयुगावतार आणि त्यांचे संदेशवाहक अशा या दोन महात्म्यांचे मिलन घडले. नरेंद्रनाथांनी विचारले, महाराज, तुम्ही ईश्वराला पाहिले आहे का? श्रीरामकृष्ण दृढपणे उत्तरले, होय, मी तो पाहिला आहे. जसं मी तुला पाहत आहे अगदी तसाच. नव्हे, त्याहीपेक्षा स्पष्टपणे. याप्रमाणे शेवटी नरेंद्रनाथांना अशी एक व्यक्ती भेटली की जी आपल्या अनुभूतीच्या आधारावर ईश्वराचे अस्तित्व खरे असल्याचे सांगत होती. नरेंद्रनाथांचा संशय फिटला. शिष्याच्या शिक्षणाचा येथपासून श्रीगणेश झाला. श्रीरामकृष्णांनी नरेंद्रांना नाना प्रकारे पारखून पाहिले. तसेच श्रीरामकृष्ण सांगत असलेल्या आध्यात्मिक अनुभूतींची सत्यता पारखून पाहण्यासाठी नरेंद्रांनीही त्यांची तऱ्हेतऱ्हेने परीक्षा घेतली. 1884 साली अकस्मात नरेंद्रनाथांचे वडील दिवंगत झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आकाशाची कुऱ्हाडच कोसळली. नाना तऱ्हेच्या अभाव अडचणीशी झुंज सुरू झाली. तेव्हा श्रीरामकृष्णांनी दुःख दैन्य दूर करण्यासाठी दक्षिणेश्वर मंदिरात काली मातेची प्रार्थना कर म्हणून त्यांना सुचवले. त्याप्रमाणे नरेंद्रनाथ काली मातेपाशी प्रार्थना करायला गेले. पण धनसंपत्तीची अत्यंत निकड असतानाही त्यांनी त्याच्याऐवजी ज्ञान आणि भक्तीच मागितली. हळूहळू नरेंद्रनाथांनी गुरुदेवांच्या चरणी संपूर्ण आत्मसमर्पण केले. श्रीरामकृष्णांनी अपार धीराने आपल्या या युवक शिष्याची क्रांतिकारी वृत्ती शांत केली. त्याबरोबरच त्यांनी त्याला संशयापासून निश्चिततेकडे आणि व्याकुळतेपासून आध्यात्मिक आनंदस्वादाकडे नेऊन पोचविले. परंतु श्रीरामकृष्णांचे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सहाय्य यापेक्षा त्यांच्या प्रेमानेच युवक नरेंद्र जास्त जिंकून घेतले आणि त्याने देखील या प्रेमाच्या मोबदल्यात भरपूर प्रेम त्यांना दिले. श्रीरामकृष्ण आजारी पडून औषधोपचारासाठी कलकत्त्या लगतच्या काशीपूरला वास्तव्य करीत असताना नरेंद्रनाथांचे आपल्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखालील प्रशिक्षण संपूर्ण झाले. त्या काळात त्यांच्या हृदयात धडधडणाऱ्या अध्यात्म पिपासेच्या वनीने जणू परमावधीच गाठली आणि तो निरनिराळ्या उत्कट साधनांच्या रूपात प्रकटला. या संधीचा योग्य सदुपयोग करून गुरुदेवांनी आपल्या तरुण शिष्यांना नरेंद्रनाथांच्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्याचे कार्य केले. साधारणपणे आध्यात्मिक अनुभूतीच्या सर्वोच्च अवस्था मानल्या जाणाऱ्या निर्विकल्प समाधीत मग्न राहण्यासाठी नरेंद्रनाथांनी श्रीरामकृष्णांना प्रार्थना केली. तेव्हा
ते त्यांची निर्भर्त्सना करीत म्हणाले, तुझा धिक्कार असो. मला वाटेल होते की तू विशाल वटवृक्षाप्रमाणे होऊन संसारातील शोकतापाने होरपळणाऱ्या सहस्रावधी असहाय्य मानवांना सावली देशील. पण पाहतो तर तुला आपली स्वतःचीच मुक्ती हवी आहे. अर्थात काशीपूरलाच नरेंद्रनाथांनी ती बहुवंचित आत्मानुभूती प्राप्त झाली. आणि मग गुरुदेवांनी त्यांना सांगितले, आता तुझ्या समाधीच्या दाराला कुलूप लावून किल्ल्या माझ्यापाशी ठेवल्या आहे. ज्यासाठी तू देह धारण केलास ते कार्य पूर्ण होईपर्यंत दार उघडले जाणार नाही. आपल्या महासमाधीच्या 3-4 दिवस अगोदर श्रीरामकृष्णांनी नरेंद्रनाथांना आपली सर्व शक्ती टेकून टाकली व ते म्हणाले, तुझ्या ठिकाणी मी ही शक्ती संचारली, तिच्याद्वारे तुझ्याकडून मोठामोठाली कार्य होतील. कार्य पूर्ण झाल्याशिवाय तू जेथून आलास तेथे परत जाऊ शकशील. ऑगस्ट 1886 साली श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतर त्यांचे अनेक तरुण शिष्य एकत्र आले आणि नरेंद्रनाथांच्या नेतृत्वाखाली वराहनगर येथील एका पडक्या घरात राहू लागले. याच ठिकाणी खडतर त्याग, तपश्चर्येच्या व उत्कट साधनेच्या आधारशिलेवर रामकृष्ण संघाचा पाया रोवला गेला. याच सुमारास नरेंद्रनाथ आपल्या बऱ्याच गुरुबंधूंसोबत आंतपूरला गेले आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माआधीच्या संध्याकाळी 24 डिसेंबर 1886 उघड्या आकाशाखाली एका मोठ्या धुनीच्या भोवताली बसून सर्वांनी संन्यासाचा संकल्प केला. वराहनगरमधील दिवस अपार आनंदाचे दिवस होते. तेथे साधन, भजन, शास्त्राध्ययन सर्वच उत्कट रीतीने चाले. परंतु एव्हाना त्यांच्यापैकी अधिकांश संन्याशांना परिव्राजक जीवनाचे आवाहन ऐकू येऊ लागले होते. त्याप्रमाणे ते बाहेर पडले. 1888 च्या अखेरीस नरेंद्रनाथ देखील मधूनमधून काही काळाकरता बाहेर पडू लागले. सो दिस वॉज द पार्ट 1. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या चरित्र म्हणजेच बायोग्राफीचा सेकंड पार्ट बघणार आहोत. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.